कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस. प्रणित मोरे, डॉक्टर सेजल पवारनं लाज आणली. व्हॉटएव्हर जो भी साईज वगैरे जो प्रणित नंतर डॉक्टर सेजलवरही कारवाईचा बडगा. अरे चाचा ने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है. स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस गाठला जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. एका तरुणीचा बिर्याणीचा किस्सा आणि मुंबईच्या नामांकित केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या अश्लील वक्तव्यामुळं स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आता चांगलाच अडचणीत आलाय. विकृतीलाच विनोद समजणाऱ्या प्रणित मोरेसह हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार विरोधातही गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या अश्लील वक्तव्याची केईएम रुग्णालयानं देखील गंभीर दखल घेतली असून तिच्यावर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल. याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे. स्टुडंट्सचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू. तर दुसरीकडे स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार मांडणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनीही सूचक इशारा दिलाय. मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे. स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच. मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो. मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत. समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारनं आपले केईएम मधले अनुभव सांगताना मृतदेहांबद्दल अश्लील भाषा वापरली होती आणि मृतदेहांची व्हॉटएव्हर जो खिल्ली उडवली होती. भी साईज वगैरे जो टीकेची झोड उठल्यानंतर डॉक्टर सेजल पवारनं माफी मागितली आहे. उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. धावपळीच्या जगात स्ट्रेस बस्टर म्हणून लोक कॉमेडी एन्जॉय करतात. मात्र विनोदाच्या नावाखाली स्त्रीचा अपमान करणं, मृतदेहांची शाब्दिक विटंबना करणं कितपत योग्य आहे, तेही स्वतःला उच्च शिक्षित म्हणून मिरवणाऱ्या आणि स्वतःला कूल जनरेशन म्हणून घेणाऱ्यांकडून. यांच्यावर कायदेशीर कारवाई तर व्हायलाच हवी आणि ती होईलही. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कॉमेडीच्या आडून सुरू असलेली ही विकृत मानसिकता जाणार कशी, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.